आपण वाहने पाहू शकता, अद्यापही वाहने या ठिकाणी सज्ज आहेत। तीन वाहनांचे पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे, आग आटोक्यात आणलेली आहेत आणि मोठी दुर्घटना टळली। कारण की रविवारचा दिवस आणि संपूर्ण सराफा व्यवसायी आपली प्रतिष्ठाने बंद करून ठेवत असतात आणि आज अचानक राहुल काळे नामक व्यापारी, जे बेंटेक्सचे व्यापारी आहेत, त्यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती मिळत आहे। थेट दाखल झाले आहेत अमरावती शहरातील मुख्य सराफा चौकामध्ये, जे अनेक सराफा व्यावसायी आपल्या दुकाने, सराफा बाजार, महाराणा प्रताप चौकामध्ये दुकान आणि याच परिसरात एकेकाळी रविवारचा दिवस आणि संपूर्ण सुट्टी दिवस असल्यामुळे येथील प्रतिष्ठाने बंद असतात आणि याच रविवारच्या दिवशी अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली। राहुल काळे नामक बेंटेक्सच्या व्यापारी यांच्या दुकानाला आग लागली आहे। आपण थेट दृश्य पाहू शकताय। या परिसरामध्ये इतर व्यावसायिकांना लक्षात आलं असता त्यांनी तात्काळ MSCB सोबतच महानगरपालिका अग्निशमन विभागाला सूचना दिली असतात तात्काळ अग्निशमन विभागाचे अधिकारी वाहने घेऊन दाखल झालेले आहेत आणि मोठी अनर्थ होणारा ही घटना टळली। कारण की याच कॉम्प्लेक्स मध्ये अनेक व्यावसायिकांचे दुकाने आहेत, सराफा व्यावसायिकची दुकाने आहेत, तर बेंटेक्सचे व्यापाऱ्यांची सुद्धा अनेक दुकाने असल्यामुळे राहुल काळे यांच्या बेंटेक्सच्या दुकानामध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली। धूर बाहेर निघत होता आणि एकांचं लक्ष गेलंय आणि तात्काळ धाव घेऊन सर्वांनी तात्काळ माहिती दिल्यानंतर मोठी अनर्थ हा ठिकाणी टळलेला ते दिसत आहेत। 3 अग्निशमन वाहनांच्या पाण्याचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। रविवारचा दिवस आणि सुट्टी दिवस त्यामुळे संपूर्ण सराफा व्यवसायी आपले प्रतिष्ठाने बंद करतात। मात्र याच रविवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी अचानक आग लागली। मात्र सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली हे म्हणण्यास वावगं ठरणार नाही, कारण की जवळजवळ असलेल्या दुकानांना सुद्धा ती आग पोहोचणार होती। राहुल काळे यांच्या दुकानात असलेल्या बेंटेक्सचा संपूर्ण माल हा बेचिराख झालेला आहे। थेट आपण दाखल झालेलो आहोत। बाहेरचे दृश्य आपण बघितलं, आपण आतमध्ये ज्या दुकानाला आग लागली होती साहित्य बेचिराख झाले आहे त्या दुकानामध्ये थेट दाखल होणार आहे। तेथून सुद्धा थेट दृश्य आपण माहिती जाणून घेणार आहोत। सराफा बाजार परिसरातील महाराणा प्रताप चौकामध्ये असलेले हे कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आपण पाहू शकता जाण्या येण्याकरता फक्त छोटीशी बोळ आहेत आणि याच बोळीमध्ये अनेक ज्वेलर्स व्यापाऱ्यांचं दुकाने आहेत। आग तर विझवली गेली आहे, मात्र आता दुकानातील बेचिराख झालेल्या मालाची सारवासारव करण्याकरिता राहुल काळे आणि त्यांचे कुटुंब लागलेले आहेत आणि इतर सुद्धा व्यापारी त्यांच्या मदतीला धावून आलेले आहेत। बड़ी बड़ी थैली आगे रख के सामने बड़ी बड़ी थैलियां पहले ले लो।
काय माहिती द्याल आपण आग कशी लागली बोल कोई आया क्या तेरे साथ? घटना किती वाजताची आहे? काय माहिती पडलं आपल्याला? घटना अमर 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 किती वाजता घटना होती? 1 घंटा अगोदरची 1 घंटा अगोदरची घटना आहे. मी इथे सामान ठेवतो, घडे काम करते मी. तर मला इथे धुवा दिसला, तर मी म्हटलं ही एक दुकान सुरू होती पंकज नावाच्या मुलाची. म्हटलं हा धुवा कसा कधी निघून राहिला. तर आम्ही पाहिलं तर इथे चमकला काही, तर मी तशीच गाडी काढली त्याच्या घरी गेलो. त्याला सांगितलं म्हटलं बा तुझ्या दुकानामध्ये आग लागली. अग्निशमन विभागाचे अधिकारी किती वाजता दाखल झाले? काही आग लागल्यानंतर काही? 15-20 मिनिटात आली ती. मी आलो तर ते येऊन आले. दुकान बंद होतं हे? हो दुकान बंद होतं. म्हणजे शॉर्ट सर्किट लागला का काय कसं? ते तर नाही माहित मला. शॉर्ट सर्किट झालं नाही काय कशानं झालं ते आम स्पष्ट करू शकत नाही. नाही. एक बार अमोल भैया की दुकान में माल रखा है। हाँ।